राज ठाकरे यांनी भविष्यामधील राजकारणाचे संकेत दिलेत का अशी चर्चा रंगली। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली। या पोस्टमधनं राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केलं। राजकारणामध्ये थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या लवचिक राजकारणाचा दाखला दिला। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यासंदर्भात ही भूमिका आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती आहे। इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीनं आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ आहे। हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे। फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्यानं सहन करणारा नसावा। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय। आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं। बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या। त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली आणि म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं आणि हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन। आणि मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही। त्यांची स्पष्ट भूमिका होती, महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही आणि देशात हिंदूच्या अंगावर आलं तरी मी सोडणार नाही। तीच भूमिका राज ठाकरे। मग सध्याच्या राजकीय परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढायचा? आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते। तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात, तर ती मला वाटतं की चुकीची नाही। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असं त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। पण राज ठाकरे असं म्हणतात की भूतकाळ बाळासाहेबांनीही काही लवचिक भूमिका घेतल्या पण मराठी माणसाचं प्रेम त्यांच्यावरचं तसूवरही कमी झालं। मला त्याच्यावर बोलायचं नाही। आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तो जरूर वाचा। राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे।